हॅलो स्टुडंट्स, आज आपण मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट ह्या चॅप्टरमधील मॅग्नेटिक इंडक्शन नियर अ स्ट्रेट इन्फानाइटली लॉन्ग करंट कॅरिंग वायर हे आर्टिकल अभ्यासणार आहोत. त्यासाठी अगोदर ही फिगर समजून घेऊयात. आपण असं म्हणतो ही एक लॉन्ग इन्फानाइट लॉन्ग वायर आहे. ह्याचे आपण दोन भाग करू. त्याचा सेंटर आहे त्याला 0 म्हणू. अप्पर हाफ 0 to प्लस इन्फिनिटी, लोअर हाफ 0 to मायनस इन्फिनिटी. इन्फायनाइटली लॉन्ग वायर आहे, त्यातून पास होणारा करंट I एवढा आहे. टोटल वायरमुळे P ह्या पॉइंटला मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते आपल्याला काढायचं आहे. त्यासाठी आपण सुरुवातीला बायोट सवर्ट्स लॉ वापरणार आहोत. म्हणून या टोटल वायरचा जो छोटासा भाग विचारात घेऊयात, स्मॉल एलिमेंट विचारात घेऊयात, त्याची लांबी म्हणूयात dl, स्मॉल एलिमेंट ऑफ दिस कंडक्टिंग वायर. आता ह्या स्मॉल एलिमेंटमुळे P या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असेल ते म्हणूयात वेक्टर dB. आणि त्याचा फॉर्म्युला आपण मागील तासाला पाहिलेला आहे बायोट सवर्ट्स लॉ नुसार. स्मॉल एलिमेंट मुळे मॅग्नेटिक फील्ड किती असते त्याचा फॉर्म्युला आहे वेक्टर फॉर्म मध्ये. वेक्टर dB इज इक्वल टू म्यू 0 अपॉन 4 पाय I वेक्टर dl क्रॉस वेक्टर r अपॉन r क्यूब. हा क्रॉस प्रोडक्ट सोडवला, हे वेक्टर फॉर्म काढलं आपण, फक्त मॅग्निट्यूडचा विचार केला, ओनली मॅग्निट्यूड. देन dB इज इक्वल टू हा कॉन्स्टंट पार्ट तसा म्यू 0 अपॉन 4 पाय. हे सॉल्व केल्यानंतर उत्तर येते I dl साइन थीटा अपॉन r स्क्वेअर. स्टुडंट तिथं r क्यूब होतं, मग इथं r स्क्वेअर कसं आलं तर dl क्रॉस r, इथं उत्तर येते dl r साइन थीटा. यातला r आणि यातला एक r कॅन्सल झाला, म्हणून r स्क्वेअर आला. न्यूमरेटरला r शिल्लक नाही आहे. हा फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड कुणामुळे पण स्मॉल करंट कॅरिंग एलिमेंट dl याच्यामुळं. कुठं पॉइंट P या ठिकाणी. या ठिकाणी बघा I म्हणजे यातला करंट आहे, dl म्हणजे या स्मॉल एलिमेंटची लेंथ आहे, r म्हणजे स्मॉल एलिमेंट आणि पॉइंट P याच्यातलं हे अंतर आहे, आणि थीटा म्हणजे एलिमेंट आणि हे डिस्टन्स याच्यातला हा अँगल थीटा. हा अँगल थीटा असेल तर हा अँगल पाय मायनस थीटा असतो बाय द ज्योमेट्री. स्टुडंट्स, आपण स्मॉल एलिमेंट म्हणून P या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते काढलं बाय मॅग्नेट्यूड. त्याची दिशा ठरवायची असेल तर आपल्याला राईट हँड थंब रूल वापरावा लागतो. समजा आपण ही पट्टी म्हणजे आपण कंडक्टिंग वायर म्हणूया, तर आपल्याला राईट हँड थंब रूल वापरताना ही पट्टी अशा रीतीने हातामध्ये पकडायची की याचा अंगठा जो आहे, स्ट्रेच्ड थंब जो आहे, तो करंटची दिशा दाखवेल. त्याच जे कर्व फिंगर्स आहेत, कर्व फिंगर्स ते मॅग्नेटिक फील्डची दिशा दाखवतील. मग या ठिकाणी कर्व फिंगर्सचा जर विचार केला P ह्या पॉइंटला, तर त्याची दिशा कशी आहे बघा, परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डिरेक्टेड इनवर्स. म्हणजे आपण ह्या फॉर्म्युलेचं आहे ना त्याचं मॅग्निट्यूड ठरवलं बाय युझिंग बायोट सवर्ट्स लॉ अँड बाय युझिंग राईट हँड थंब रूल. आपण या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची दिशा काढली आहे. ती दिशा आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द फिगर अँड डिरेक्टेड इनवर्स. आता आपल्याला स्मॉल एलिमेंटमुळे मॅग्नेटिक फील्ड किती ते कळालं. आपल्याला टोटल कंडक्टर, टोटल वायरमुळं काढायचं आहे. मी मगाशी सांगितलं आपण ह्या वायरच्या आपल्या सोयीसाठी दोन भाग करूयात, अप्पर हाफ, लोअर हाफ. अप्पर हाफ 0 to प्लस इन्फिनिटी, लोअर हाफ 0 to मायनस इन्फिनिटी. आता या वायरचे आपण हे dl सारखे छोटे छोटे जर भाग केले तर प्रत्येकामुळे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याची बेरीज करायची. आता इथं वेक्टर असताना आपण बेरीज करतोय, त्याचं कारण प्रत्येक एलिमेंटमुळे या ठिकाणी असताना मॅग्नेटिक फील्ड दिशा सारखी आहे, आणि म्हणून टोटल इफेक्ट, रिझल्टंट इफेक्ट काढताना आपल्याला माहिती आहे वेक्टर जर एका दिशेने असतील तर रिझल्टंट काढताना आपण त्याच्या मॅग्नेटिकची बेरीज करतो. आणि म्हणून अशा अनेक एलिमेंटमुळं या ठिकाणी असणाऱ्या मॅग्नेटिक फील्डची बेरीज करायचं, म्हणजे इंटिग्रेशन करायचं आहे. आणि म्हणून म्हणूयात टोटल मॅग्नेटिक फील्ड B इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dB. पण त्याला लिमिट्स काय, लोअर लिमिट मायनस इन्फिनिटी, अप्पर लिमिट प्लस इन्फिनिटी आहे. इंटिग्रेशन फ्रॉम मायनस इन्फिनिटी टू प्लस इन्फिनिटी, इंटिग्रेशन ऑफ dB. आता हेच लिमिट्स मी आता बदललेत पुढच्या पार्टमध्ये बघा, 0 to इन्फिनिटी घेतलंय. म्हणजे आपण या वायरचे दोन भाग घेणार आहोत. एका भागामुळे जेवढं असेल त्याच्या एक्झॅक्टली तेवढं दुसऱ्या भागामुळे असणार आहे. मग जर आपण एका भागामुळे जर आपण 0 to इन्फिनिटी घेतलं तर त्याची दुप्पट केली ऑटोमॅटिकली टोटल येणार आहे. आणि हेच इक्वेशन 0 to इन्फिनिटी इंटिग्रेशन जर लिमिट केले तर इंटिग्रेशनचं ह्याची दुप्पट करायची आहे, म्हणजे टोटल मॅग्नेटिक फील्ड मिळणार आहे.
म्हणजे आपण अप्पर हाफमुळे किती आहे ते काढला, अप्पर हाफमुळे किती आहे तेवढंच लोअर हाफमुळे आहे आणि म्हणून अप्पर हाफमुळे येणारं जे उत्तर आहे त्याची दुप्पट करायची आहे आणि म्हणून इथं 2 हे आलेलं आहे. पण लिमिट्स बदललेत लक्षात घ्या. इथे -इन्फिनिटी टू +इन्फिनिटी आहे आणि 2 ही संख्या घेतल्यावर 0 टू इन्फिनिटी ऑफकोर्स +इन्फिनिटी असं इंटिग्रेशनचे लिमिट्स आहे. परत डीबीचा हा फॉर्म्युला आहे तो इथे ठेवूया. इंटिग्रेशन बघा हे 2 तसंच घेतलंय. हा कॉन्स्टंट पार्ट इंटिग्रेशन चिन्हाच्या बाहेर आला μ0/4π इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू इन्फिनिटी ऑफ I dl sin θ/r². हाच फॉर्म्युला इथे सबस्टिट्यूट केलाय. फक्त सबस्टिट्यूट करताना सुरुवातीचा हा जो कॉन्स्टंट पार्ट आहे तो इंटिग्रेशन चिन्हाच्या बाहेर काढला. परत मी एकदा आठवण करून देतो. इथं 2 का आलेला आहे. आपण इथे लिमिट्स -इन्फिनिटी टू +इन्फिनिटीचं बदलून 0 टू इन्फिनिटी केलंय आणि म्हणून त्याच्यात दुप्पट असणार आहे. लोअर हाफ आणि अप्पर हाफ दोघांमुळे असणारं मॅग्नेटिक फील्ड सारखंच आहे. अप्पर हाफमुळे जेवढं उत्तर येईल त्याची दुप्पट केली की टोटल मॅग्नेटिक फील्ड येणार आहे. आता हे इंटिग्रेशन करत असताना आपल्याला फिगरची जॉमेट्री वापरायची आहे. जॉमेट्री वापरताना हा ट्रायंगल बघा, हा अँगल थीटा असेल तर हा π-θ असतो बाय जॉमेट्री. हे जे अंतर आहे ते कॅपिटल R ने दाखवलं आहे. तर ह्या स्मॉल एलिमेंटचा हा सेंटर आहे, त्याचं सेंटर O पासूनचं सेंटर 0 आहे, त्याच्यापासून अंतर स्मॉल एल दाखवलं आहे. आपण पायथागोरस वापरला या ट्रायंगलमध्ये तर हा हायपोटेनस आहे म्हणजे L² + R² = स्मॉल r² असेल. ट्रायंगलमध्ये स्मॉल r² बरोबर काय L² + R² बाय युजिंग पायथागोरस. आणि मग जर ह्याचा मी स्क्वेअर रूट काढला तर मी ह्यालाच काय करणार आहे, वर्गमुळात करणार आहे. R = √L²/r². आणखी दुसरं आपल्याला साइन ऑफ थीटा म्हटलं की नाही, याचा साइन काढायचा. पण बाय जॉमेट्री आपल्याला माहिती आहे साइन ऑफ π - θ साइन ऑफ थीटा असतो. बघा साइन ऑफ 180 मायनस किंवा π - θ साइन थीटा असतो. मग साइन थीटा काढायचं म्हणजे साइन ऑफ π - θ काढायचं चालतो. साइन ऑफ π - θ म्हणजे याच्या समोरची बाजू भागिले हायपोटेनस म्हणजे कॅपिटल R अपॉन स्मॉल r येईल. आणि मी इथे लिहिलंय साइन ऑफ π - θ साइन ऑफ थीटा कॅपिटल R अपॉन स्मॉल r. पण स्मॉल r म्हणजे काय ते आत्ताच आपण काढलंय बाय युजिंग पायथागोरस थेरम बाय जॉमेट्री ऑफ द फिगर. स्मॉल r √ इनसाइड द ब्रॅकेट L² + R². हा r कसा म्हणजे आपल्याला साइन थीटाचं उत्तर मिळालं. पण साइन थीटाचं उत्तर आलं कॅपिटल R अपॉन √ L² + कॅपिटल R². ही व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली. इथं म्हणजे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आता इथं आपण शेवटी हा फॉर्म्युला मिळवला याच्यामध्ये ही साइन थीटा जी आहे याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. साइन थीटाची ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. काय आलं बघा μ0 अपॉन. आता याच्यात बदल कसा झाला बघा 2 आणि ह्या 4चा भागाकार केला याचं उत्तर आलं 2. हा करंट कॉन्स्टंट आहे, प्रत्येक एलिमेंट मधला करंट सारखाच आहे. तो इंटिग्रेशनच्या बाहेर आणला तो μ0I अपॉन 2π आला. आता राहिलं काय त्याच्यामध्ये dl. हा dl घेतलाय. साइन थीटाच्या ऐवजी हा फॉर्म्युला R अपॉन √ L² + R² डिवायडेड बाय इथं बघा R² आहे. हा स्मॉल rचा स्क्वेअर आता आपण इथं काढला होता तो इथं लिहिलाय ब्रॅकेटमध्ये L² + R². म्हणजे हा फॉर्म्युला आणि हा फॉर्म्युला सेम आहे, फक्त सबस्टिट्यूशन आहे. साइन थीटाची व्हॅल्यू ठेवलेली आहे आणि सिम्प्लिफाय केलं. आता याच्यामध्ये बघा हे जे इंटिग्रेशन आहे ह्याच्या इंटिग्रेशनची लिमिट्स आहेत 0 टू इन्फिनिटी. आता ह्याचं इंटिग्रेशन किती येतं त्याची व्हॅल्यू डायरेक्ट आपण लक्षात ठेवायची. ते इंटिग्रेशन आपण सोबत बसणार नाही. हे इंटिग्रेशन करून येणारं उत्तर आहे 1/r². हे लक्षातच ठेवायचं आपल्याला. हे इंटिग्रेशन करून येणारं उत्तर आहे 1/r². म्हणजे ह्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू ठेवली 1/r². हा r आणि यातला एक r कॅन्सल झाला. न्यूमरेटरला शिल्लक राहिलं μ0I अपॉन 2πr. म्हणजे फायनल फॉर्म्युलाला पहा मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इन्फिनिटी लॉंग करंट कॅरिंग वायर ॲट पॉइंट P that magnetic field is equal to μ0I upon 2πr. इथला I म्हणजे करंट, R म्हणजे त्या वायरपासूनचे परपेंडिक्युलर डिस्टन्स. म्हणजे कुठलंही एक स्ट्रेट वायर घेतला इन्फानाइट लॉंग असणारा त्याच्यापासून r अंतरावर जर पॉईंट P असेल तर त्या ठिकाणी असणारं मॅग्नेटिक फील्ड त्याचा फॉर्म्युला आला B = μ0I upon 2πr.
स्टुडंट्स, आपण हे सगळं करत असताना कशाचा उपयोग केला? बायोट-सवर्ट्स लॉ. म्हणजे हे बायोट-सवर्ट्स लॉचं ॲप्लिकेशन आहे. हे पहिलं ॲप्लिकेशन म्हणूया ते आपण या आर्टिकलमध्ये अभ्यासलेलं आहे. तुमच्या पुस्तकामध्ये याला थोडं एक्सटेंड केलं आहे. समजा मी अर्धाच पार्ट घेतला. काय केलं मी? अर्धाच पार्ट घेतला. सेमी पार्ट घेतला. सेमी इन्फानाईट घेतलं. टोटल घेतलं नाही, अर्धाच इन्फानाईट घेतला, सेमी इन्फानाईट. तर साहजिकच ह्याचं जे आहे ह्याचा अर्धा भाग घेतला की μ0I/4πr असं उत्तर येते. पण आपल्याला लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला ठेवायचा. स्ट्रेट कंडक्टिंग वायर याच्यातून करंट पास होत असेल तर त्याच्या जवळच्या एखाद्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती असेल? टोटल मॅग्नेटिक फील्ड. त्याचं उत्तर आहे B = μ0I/2πr. स्टुडंट्स, आत्ताच्या आपण ह्या आर्टिकलमध्ये बायोट-सवर्ट्स लॉचा उपयोग करून उत्तर काढले, लक्षात घ्या. आणि बायोट-सवर्ट्स लॉमध्ये या फिगरची जॉमेट्री सबस्टिट्यूट केली. ती जॉमेट्री मी परत इन ब्रीफ रिपीट करतो आणि मग आजच्या तासाला आपण थांबूया. हा जो कंडक्टर आहे तो इन्फानाइटली लॉंग असं म्हटलं. इन्फानाइटली लॉंग करंट कॅरिंग वायर. आपण आपल्या सोयीसाठी त्याचे दोन भाग केले, अप्पर हाफ आणि लोअर हाफ. अप्पर हाफ 0 to +∞ आहे, तर लोअर हाफ 0 to -∞ आहे. आता आपल्याला पुन्हाचा उपयोग करून इथं उत्तर काढायचं आहे. बायोट-सवर्ट्स लॉचा उपयोग करून. बायोट-सवर्ट्स लॉ काय सांगतो? स्मॉल करंट कॅरिंग एलिमेंटमुळे मॅग्नेटिक फील्ड किती असेल. आणि म्हणून आपण या टोटल वायरचा हा छोटासा भाग विचारात घेतला, त्याची लेंथ DL असं म्हटलं. त्याच्यापासून T हा पॉईंट स्मॉल r एवढ्या अंतरावर. आणि मी पहिल्यांदा या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड किती असेल ते इथं फॅक्टर फॉर्ममध्ये लिहिलं, परत मॅग्नेटिक फॉर्ममध्ये घेतलं. त्याच्यानंतर याची दिशा कशी आहे ते ठरवलं. त्यासाठी राईट हँड थंब रूल वापरला. या फिगरमध्ये काही कन्स्ट्रक्शन केलं. हे अंतर आहे ते कॅपिटल R म्हटलं, हे अंतर जे आहे ते L म्हटलं. मग आपण हा जो ट्रायंगल आहे याच्यात पायथागोरस थेरम वापरू शकतो, कारण हा 90 डिग्री अँगल आहे, हा हायपोटेनस होतो. म्हणून L² + R² = स्मॉल r². आणि याचा स्क्वेअर रूट काढलं की R √ L² + कॅपिटल R² हे उत्तर आलं. आणखी दुसरी जॉमेट्री काय वापरली? आता याच्यानंतर आपण टोटल वायरमुळे किती करण्यासाठी इंटिग्रेशन घेतो. पण इंटिग्रेशन कुठून कुठं आहे? -∞ to +∞. पण आपण परत त्याचं सोयीस्कर दोन भाग केले. मग अर्ध्या भागाचं इंटिग्रेशन 0 to ∞ त्याची दुप्पट. अर्ध्या भागाचं इंटिग्रेशन 0 to ∞ त्याची दुप्पट, म्हणजे परत टोटल मॅग्नेटिक फील्ड आहे. आणि मग आता हा DBचा फॉर्म्युला इथे ठेवला. सो जस्ट सबस्टिट्यूशन. याच्यामध्ये परत साइन थीटाची व्हॅल्यू ठेवली. आता साइन थीटा काढण्यासाठी इथं परत रिलेशन वापरलं. साइन ऑफ 180 - थीटा = थीटा हे ट्रिग्नोमेट्रिक रिलेशन आहे. तुम्ही इयत्ता 9वी-10वीमध्ये अल्जेब्रामध्ये तुम्ही त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री अभ्यासलेली आहे, त्याच्यात हे रिलेशन येऊन गेलेलं आहे. ते आपल्याला इथं वापरायचं आहे, युटिलाइज करायचं आहे. साइन ऑफ 180 - थीटा = थीटा असतं, किंवा साइन ऑफ π - थीटा = थीटा असतं. मग आपण काय केलं? हा अँगल थीटा असेल तर हा अँगल π - थीटा असतो. त्याचं कारण हा टोटल अँगल 180 आहे. मग याचा साइन घेतला काय, याचा साइन घेतला काय, सारखा आहे. आणि म्हणून ती इक्वेशन दिलं, साइन ऑफ π - थीटा = साइन थीटा. म्हणून साइन थीटा बरोबर तर साइन ऑफ π - थीटाचं जे उत्तर आहे. आता याचा साइन काढायला म्हणजे याची समोरची बाजू भागिले हायपोटेनस. समोरची बाजू म्हणजे कॅपिटल R, हायपोटेनस म्हणजे स्मॉल r. आणि म्हणून फॉर्म्युलाला कॅपिटल R आपण स्मॉल r. पण स्मॉल rचं उत्तर आपण काढून ठेवलं आहे. स्मॉल r = √L² + R². आणि म्हणून इथं व्हॅल्यू ठेवली √L² + R². आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला याच्यात ह्या 2नी ह्या 4ला भाग झालेला, म्हणून इथं 2π आलाय. हा जो करंट आहे तो इंटिग्रेशन चिन्हाच्या बाहेर आला, म्हणून बाहेर μ0I/2π आलं. इंटिग्रेशनच्या चिन्हाच्या आतमध्ये DL sin θ आपण R² एवढं शिल्लक राहिलं. हा DL इथं तसाच आहे. साइन थीटाची व्हॅल्यू ही जी काढली ती आपण ठेवली R/√L² + R². आणि हा R² आहे तो याचा स्क्वेअर करून उत्तर लिहिलंय L² + R².
आता परत हे व्हॅल्यू ठेवल्यानंतर हा आर पण चिन्हाच्या बाहेर काढलेला, हा आर पण चिन्हाच्या बाहेर काढलेला, हा आर. आणि हे याचं जे इंटिग्रेशन आहे याचं ते डायरेक्ट इथे घेतलं, हे लक्षात ठेवायचं. याचं इंटिग्रेशन कोण येणार, उत्तर आहे 1/r². कोणाचं इंटिग्रेशन, इंटिग्रेशन ऑफ dl डिवायडेड बाय √l² + r² ब्रॅकेट मल्टिप्लाइड बाय इन अनदर ब्रॅकेट l² + r². ह्याचं उत्तर येत आहे 1/r² विथ लिमिट 0 to ∞. 1/r² याचं फायनल आन्सर आलं. याच्यात हा आर आणि हा आर कॅन्सल झाला, शिल्लक राहिला μ0I अपॉन 2πr. हा आपला फायनल फॉर्म्युला आहे. आणि म्हणून एखादी जर इन्फानाइट लॉंग वायर असेल, त्यातून I एवढा करंट पास होत असेल, तर त्याच्या जवळच्या एखाद्या पॉईंटला मॅग्नेटिक फील्ड किती असेल, तर त्याचं उत्तर आहे B = μ0I अपॉन 2πr. हे सोडवण्यासाठी आपण कशाचा उपयोग केला, बायोट-सवार्त लॉचा. हे बायोट-सवार्त लॉचं आपण पहिलं ॲप्लिकेशन अभ्यासलेलं आहे. स्टुडंट्स, आजच्या तासाला आपण इथंच थांबतोय. बायोट-सवार्त लॉचं पुढचं ॲप्लिकेशन आपण नेक्स्ट पिरियडला पाहूया.